लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी आहे का याची आता तपासणी केली जाणार आहे। पुणे जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिलांच्या घरोघरी ही तपासणी केली जाईल। पुण्यामध्ये 21,11,991 बहिणींनी योजनेसाठी अर्ज केले होते। यापैकी फक्त 5 लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ सोडलाय। लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या कुटुंबाचं 2.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न नसावं, तसंच 2.5 लाखांच्या वर उत्पन्न नसावं, तसंच महिलेच्या घरी चारचाकी वाहन नसावं अशी प्रमुख अट होती। या अटी शर्तींचं उल्लंघन करणाऱ्या लाडक्या बहिणींच्या अर्जांची फेरपडताळणी केली जाईल। विशेष म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुद्धा या योजनेच्या पडताळणी प्रक्रियेचं समर्थन केलंय। या सगळ्या फॉर्मची पडताळणी हे होणं अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही। आणि पैसे मिळणार नाही असे म्हणणाऱ्या विरोधकांना मला आवर्जून सांगायचे 26 जानेवारीपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये परत एकदा पैसे जमा झाले। त्याच्यामुळे फक्त ह्या सगळ्या गोष्टींची चाचपणी साहजिकच निवडणुकीच्या दरम्यानची प्रोसेस होती आणि याच्यामध्ये अनेक जणांनी फॉर्म भरलेले होते, तर त्याची पडताळणी आणि माहिती घेणं आवश्यक आहे, ती त्या विभागाकडून घेतली जाईल। याच्यामध्ये योजना बंद केली आहे असं बिलकुल नाही आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतल्या पंचांच्या निर्णयावरनं वाद निर्माण झाला आणि याच मुद्द्यावरनं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आक्रमक झालेत। चंद्रहार पाटलांनी आता आपला महाराष्ट्र केसरी याच्या 2ही गदा परत करण्याचा निर्णय जाहीर केलाय। पंचांच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यामुळे पंच कमिटीनं आपल्या पराभवाच्या गोष्टी मान्य केल्या, तर त्याचं आपल्याला समाधान वाटलं नसेल। आपण आपल्या महाराष्ट्र केसरीच्या डबल महाराष्ट्र केसरीच्या 2ही गदा येत्या 2 दिवसात कुस्ती परिषदेला परत करू असं चंद्रहार पाटलांनी जाहीर केलंय। शिवराज राक्षीच्या पंचांना लाथ मारण्याच्या घटनेवरनं पंचांना गोळ्याच घालायला हव्या होत्या असं वादग्रस्त विधान चंद्रहार पाटलांनी केलेलं। त्यावेळेच्या कुस्तीगीर परिषदेनं मान्य करावं की चंद्रहार पाटलांवर अन्याय झाला आणि चंद्रहार पाटलांना हरवण्यात आलं त्यावेळेस, तर माझ्या मनाला कुठेतरी समाधान होईल। नाही तर मला या 2ही महाराष्ट्र केसरींच्या गदीची गरज नाही। मी जे केले आजपर्यंत, जे प्रामाणिक केले, मातीची प्रामाणिक सेवा करून गुरूंवर निष्ठा ठेवून आजपर्यंत मी ह्या पदापर्यंत पोहोचलो होतो। पण खरखर जो अन्याय होऊन मी एका विशिष्ट विचारापर्यंत गेल्यानंतर जर आपण ह्या गोष्टी जर आपण मान्य केल्या माझ्या पराभवाच्या, तर मला माझ्या मनाला कुठेतरी समाधान होईल। किंवा नाहीतर मी उद्या किंवा परवा दिवशी माझ्या 2ही गदा महाराष्ट्र केसरीच्या मी कुस्तीगीर परिषदेला माघारी देणार। मला या गदींची गरज नाही। आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुस्तीची सेवा करत राहणार। आणि यापुढची बातमी सोन्याच्या वाढलेल्या दराची। सोन्याच्या भावात गेल्या 24 तासात पुन्हा एकदा 1000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही वाढलेत। सुवर्णनगरी जळगावात आज सोन्याचे भाव 83,200 रुपयांवर गेलेत, तर जीएसटी सह सोन्याचे भाव 85,700 रुपयांवर पोहोचलेत। चांदीचे भाव 95,000 रुपयांवरती, तर जीएसटी सह चांदीचा दर हा 97,850 रुपये प्रति किलो इतका आहे। आज गोल्ड इंडस्ट्रीसाठी हा सर्वात ऐतिहासिक भाव आहे। सर्वात हायेस्टपर्यंत सोन्याचे भाव पोचलेले। याच्या मागचं कारण डोनाल्ड ट्रम्पने जे टॅरिफ रेट जे लागू केले आहे कॅनडा, मेक्सिको आणि चायनावरती, तर त्याचा इफेक्ट हा पडलेला आहे। आणि याचं प्रत्युत्तर कॅनडा काय देते याचे स्पेक्युलेशनमुळे सोन्याचे भाव एवढे 86,000पर्यंत पोहोचलेले। आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती मोठ्या उत्साहात पार पडला। सकाळी गडपूजन, ध्वजवंदन झालं आणि होळीच्या मैदानावरती शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सुद्धा सादर केली गेली। पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक निघाली। यावेळी जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे असा जयघोष पाहायला मिळाला। पालखी राज सदरेवरती येताच मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली। प्रकाश स्वामी जंगम यांच्या मंत्रोच्चारामध्ये मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते शंभूराजेंच्या मूर्तीवर जलाभिषेक आणि मुद्राभिषेक संपन्न झाला। त्यापूर्वी शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम सादर झाला। या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमी आहे साताऱ्यामधनं। साताऱ्याच्या लोणंदमध्ये भरलेल्या शरद कृषी महोत्सवात सध्या राधाची जोरदार चर्चा आहे। ही राधा म्हणजे आजवर अनेक प्रदर्शनं गाजवलेली एक बुटकी म्हैस आहे। फक्त 3 फूट उंचीची ही राधा सर्वांच्याच आकर्षणाचा विषय बनली आहे।
राधाची उंची फक्त 3 फुटांची आहे तर लांबी 6 फुटाची. तिचं वय आहे 2 वर्ष 9 महिने म्हणजे जेमतेम 3 वर्षांचं. राधा ही जगातली सर्वात लहान म्हैस आहे असा दावा तिच्या मालकांकडनं केला जातोय. या राधा नावाच्या म्हशीला गजराही लावला गेलाय. त्यामुळे प्रदर्शनामध्ये तिला गजरावाली बुटली असं नाव पडलंय. 314 किलो वजन असलेल्या म्हशीला पेंड्यासोबत अंड्यांचाही खुराक दिला जातो. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये राधाची सर्वात बुटकी म्हैस म्हणून नोंदही झाली आहे. आणि पाटणच्या सडावाघापूरच्या पठारावरील उलटा वाहणारा धबधबा राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहे. याच पठारावरती आज उलटं वाहणारं धुकं सुद्धा अनुभवता आलं. दरीतनं हे धुकं वर जात असतानाचं विहंगम दृश्य कॅमेरामध्ये कैद झालंय. आणि यानंतर आपल्याला महाराष्ट्रभरातल्या अन्य काही घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी करूया. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी कृषी साहित्य खरेदीत 350 कोटींचा घोटाळा केल्याचा अंजली दमानियांचा आरोप. धनंजय मुंडेंनी दमानियांचे आरोप फेटाळले. दमानियांनी केलेला एकतरी आरोप टिकलाय का? धनंजय मुंडेंची अंजली दमानियांवरती खोचक टीका. तर बदनामिया नाही पुराविया म्हणा अंजली दमानियांचा मुंडेंना टोला. पीक विमा घोटाळा 275 नाही तर 5000 कोटींचा. परळी पीक विमा घोटाळ्याचं केंद्र. भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप. धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्यानं भगवानगडाचे महंत अडचणीत. पुण्यात होणारं नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द. मराठा समाजाच्या विरोधानंतर संस्थांचा मोठा निर्णय. कामाख्या देवीसमोर बळी दिलेल्या रेड्यांची शिंग वर्षा बंगल्यात पुरली आहेत. संजय राऊतांचा आरोप. तर अशा गोष्टींचा राऊतांना जास्त अनुभव. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुनावलं. आदित्य ठाकरेंनी घेतली सूरज चव्हाणांची गळाभेट. खिचडी घोटाळा प्रकरणी तब्बल वर्षभरांनी जामीन मिळाल्यावरती सूरज चव्हाण थेट मातोश्रीवर. शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान केलेल्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक. पुण्यामध्ये मराठा सेवक संघाचं जोडेमारो आंदोलन तर राष्ट्रवादीकडनं रास्ता रोको. नवी मुंबईच्या खारघरमधील इस्तेमा कार्यक्रमात झालेल्या भाषणांची चौकशी करा. मंत्री नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहित मागणी. मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचाही आरोप. मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी मोडल्या हा चुकीचा आरोप. आजही मनपाच्या 82,800 कोटींच्या ठेवी. मुंबईला लुटणाऱ्यांना आरसा दाखवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला. जे गरिबांच्या झोपड्यांमध्ये जात फक्त फोटो सेशन करतात त्यांना गरिबांचा विषय निघाला की कंटाळाच येणार. UPAच्या धोरणांमुळे देश मागे पडला. मोदींचा हल्लाबोल.